Hello students, today we are going to start that is the 12th example from the 1.1. तर 10 एक्झाम्पल्स तुम्हाला 11 एक्झाम्पल मागच्या व्हिडिओमध्ये पाठवलेले आहेत. आता मी तुम्हाला 12th एक्झाम्पल स्टार्ट करतोय. पहा क्वेश्चन आहे 12th एक्झाम्पल. पहा वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हॅज 2π/5. वन अँगल काय आहे 2π/5 रेडियन असा दिलेला आहे. रेडियन तुम्हाला दिलेला आहे. अँड the measure of the other three angles in the ratio 2:3:4. Find their measures in the degree and radian. म्हणजे एक क्वाड्रिलॅटरल आहे, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी आहे. त्या क्वाड्रिलॅटरल एबीसीचा ए अँगल दिला 2π/5, अँगल बीसीडी चे रेशो दिले 2, 3, 4. तर त्यांचे अँगल्स आपल्याला डिग्री आणि रेडियन मध्ये फाइंड करायचे. हे बघा, तर मी काय म्हणतोय, लेट हे दिलेलं आहे तुम्हाला. लेट angle A equal to 2π/5 into 180/π. हे आपल्याला काय ते करायचंय डिग्री मध्ये करायचं. पायला पाय कॅन्सल, 5 1 जार 5 3 जार रिमेन 3, 5 3 15 रिमेन 3 0, 5 6 जार 30 मीन्स 72 हा फर्स्ट अँगल झाला, अँगल ए. आता याला आपण कॉमन मल्टिपल पुट आउट करत असतो. काय सपोज एक्स बी दो कॉमन मल्टिपल, therefore angle B equal to 2x degree, angle C equal to 3x degree, angle D equal to 4x degree. समजते का बघा. आता हा तुम्हाला माहित आहे की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360, बट सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ते म्हणूया. देअरफोर measure of angle A plus B plus equal to 360 degree. पुट करूया व्हॅल्यूज. अँगल A is 72 डिग्री. हे समजलं 72 कसं आलं, तो जो रेडियन दिला त्याला 180/π ने मल्टिप्लाय केलं की पाय कॅन्सल, 5 ने मल्टिप्लाय डिवाइड केली 36 into 2 72 प्लस 2x प्लस 3x plus 4x equal to 360 degree. Okay, therefore 2 plus 3 5 plus 4 9x degree equal to 360 degree minus 72 degree. Therefore 9x equal to हे 360 मधून 72 मायनस केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे 288 मिळणार आहे. 360 मधून 72 गेल्यानंतर किती मिळणार 288. 9 डिवाइड करूया. x इक्वल टू 288 डिवाइडेड बाय 9. देयरफॉर x इक्वल टू 9 3 जार 27 रिमेन 1 9 2 जार मीन्स 32 इज द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू मिळाली. आता तुम्हाला मला सांगा ए अँगलचा रेडियन मध्ये आहे आणि ए अँगल डिग्री सुद्धा मिळालेला आहे. आता आपल्याला बी अँगल सी अँगल डी फक्त काढायचे आहेत आपल्याला. आता आपण डिग्री मध्ये काढू. इन डिग्रीज डिग्रीज मध्ये अँगल बी इक्वल टू 2x means 2 into 32 means 64 degree. Angle C is 3x. So 3 into 32 यांची मल्टिप्लिकेशन केली की 96 degree. And angle D equal to 4x, that is 4 into 32, it will 128 डिग्री. हे डिग्री मध्ये मिळालं मला. आता रेडियन मध्ये करायचं.
इन रेडियन. Angle B equal to 64 degree means 64 into pi by 180 रेडियन. आता 100 पाय लक्षात घ्या, रेडियन म्हटलं की पाय वर आणि डिग्री म्हणजे पाय खाली. आता इथं डिवाइड करूया आपण. 16 8चा मल्टिपल बसतोय का पहा, किंवा 4चा बसवा. 4 1 जार 4 रिमेन 2, 4 6 जार 4 4 जार 4 5 जार. आता बाकी कशाने जात नाही, म्हणजेच 16 पाय बाय 45 रेडियन. बघा बरं, हे तुमचा रेडियन आला का. ओके. नंतर नेक्स्ट अँगल सी. अँगल सी काय, अँगल सी तुमच्याकडे 96 डिग्री मीन्स 96 इंटू पाय बाय 180 रेडियन. इथं डिवाइड होईल पहा. 12 ने डिवाइड कर. 12 8 जार 96, 12 1 जार 12 रिमेन 6, 12 5 जार मीन्स 8 पाय बाय 15 रेडियन. इट इज डिवाइड तुम्हाला करता येईल, त्याचा काय विषय. अँगल डी इक्वल टू 128 डिग्री इक्वल टू 128 इंटू पाय बाय 180 रेडियन. इथं डिवाइड होईल. कशाने डिवाइड होईल पहा. 4 ने 8 ने सुद्धा होईल. 8 2 जार 16 नाही, 4 3 जार 12, 4 2 जार 12, 4 2 जार 8, 4 4 जार अँड 4 5 जार. याला पुन्हा कशाने भाग जातोय का, नाही जात. म्हणजे 32 डिव पाय बाय 45 इट इज द रेडियन. हे त्याची रेडियन्स तुम्हाला मिळाले. आणि तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय, रिमेनिंग अँगल्स काय करायचे, 3 अँगल्स रेडियन आणि डिग्रीज मध्ये फाइंड करायचे. समजला तुम्हाला हा पॉइंट. हा जर समजला असेल तर आपण थोडीशी वेगळ्या गोष्टीकडे हेच करायचं आहे, फक्त थोडंसं डिस्कशन वेगळं करायचं आहे. तुम्हाला तुम्हाला काय माहिती, तर पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन हे जे फिगर जातात. क्वाड्रिलॅटरल म्हणजे हाऊ मेनी साइड्स, 4 साइड्स. ट्रायंगल मीन्स हाऊ मेनी साइड्स, 3 साइड्स. Triangle means 3 sides. Quadrilateral means 4 sides. 5 sides means pentagon. 5 sides means pentagon. 6 sides means hexagon. 7 sides means septagon. And 8 sides means octagon. लक्षात घ्या. आणि त्यांनी विचारले असा क्वेश्चन, 13 क्वेश्चन असा आहे. तो जो 13 क्वेश्चन जो आहे, आता आपण 12th क्वेश्चन पाहिला. 13 क्वेश्चन असा आहे की फाइंड द डिग्रीज अँड रेडियन मेजर्स of exterior and interior angles of the regular pentagon. 13 question of pentagon, pentagon, hexagon, septagon, octagon. याच्यात मला एक्सटेरियर आणि इंटेरियर, पहिले एक्सटेरियर इंटेरियर काय आहे ते समजून घ्या. समजा मी तुम्हाला एक फिगर ड्रॉ करून दाखवली. हे बघा, ही जी फिगर आहे पेंटॅगॉनची 5 साइड्स. लक्षात घ्या, 1 2 3 4 5. 5 साइड्स म्हणले की पेंटॅगॉन, 6 साइड म्हणले की हेक्झॅगॉन, 7 साइड म्हणले की, लक्षात आलं का. मग आता इथं याचे एक्सटेरियर इंटेरियर अँगल बघा. आता इंटेरियर म्हटले की हे इंटेरियर 1 2 3 4 5 ही इंटेरियर, आणि एक्सटेरियर म्हटले की 1 2 3 4 अँड 5. एक्सटेरियर इंटेरियर. लक्षात आलं का. मग नंबर ऑफ साइड्स, आता मी पहिला पेंटागॉनचे काय काढायचे तुम्हाला, हे इंटेरियर अँगल बी काढायचे आणि एक्सटेरियर अँगल सुद्धा आपल्याला डिग्री आणि मेजर्स मध्ये काढायचे. इच प्रत्येकाने लक्षात घ्या, एक काढला की बाकीचे सगळे असतात.
म्हणजे हा जेवढा असेल हे सेम सेम असतात बरं काय. हे 5 आणि रेग्युलर म्हटलं, रेग्युलर पेंटॅगॉन आणि हेक्झॅगॉन म्हणजे पंचकोन षटकोन असं नाही का. हा जेवढा असेल ते सगळे असतात आणि हा एक काढला की बाकी सगळे सेम सेमच असतात, त्यामुळे एक एकच काढायचे आहेत आपल्याला. आता मी पहिला पेंटॅगॉनचा विचार करतो. पेंटॅगॉन पेंटॅगॉन म्हणलं की मी त्याच्या साइड्स किती असणार आहेत, नंबर ऑफ साइड्स 5. काय म्हणणार मी, नंबर ऑफ साइड्स इक्वल टू 5. मग साइड्स 5 म्हणले तर एक्सटेरियर अँगल किती असणार, 1 2 3 4 5. देअरफॉर एक्सटेरियर angles इक्वल टू ऑल्सो 5. आणि सगळ्या एक्सटेरियर अँगलची सम किती असते, 360. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पेंटॅगॉन 5 साइड्स, एक्सटेरियर अँगल 5. सम ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल्स इज 360. सम ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल्स इज इक्वल टू 360. आणि मग मला सांगा, मग आता प्रत्येक अँगल, एक्सटेरियर अँगल जो आहे, एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा लक्षात, इंटेरियर म्हणजे आतला. देअरफॉर मेजर ऑफ ईच एक्सटेरियर अँगल, देअरफॉर ईच एक्सटेरियर अँगल इक्वल टू 360 ला काय करायचं, 5 ने डिवाइड करायचं. म्हणजे नंबर टोटल सम ऑफ अँगल्स डिवायडेड बाय नंबर ऑफ साइड्स. नंबर ऑफ साइड्सने त्याला डिवाइड करायचं. जेवढे तुमच्या अँगलची सम असेल ना सगळ्या, त्याला काय करायचं, साइडने डिवाइड करायचं. मग आता डिवाइड करून बघूया आपण. 5 1 जार, 5 7 जार, 5 2 जार, 5 7 जार 35, रिमेन 1 2 जार, 72 डिग्री. ईच अँगल तुमचा 72 डिग्री असणार आहे. 72 डिग्री असणार आहे. प्रत्येक अँगल तुमचा काय असणार आहे, 72 डिग्री असणार आहे. आता डिग्री म्हणजे त्याचं रेडियन करूया. 72 डिग्री त्याचं रेडियन मध्ये रूपांतर करू. पाय बाय 180 रेडियन म्हणजे काय होणार, 18 चा मल्टिपल बसतोय पहा. 18 4 जार 72, 18 10 जार, नंतर 2 2 जार 2 5 जार, म्हणजे आन्सर किती आला तुमच्याकडे पहा, तर 2 पाय बाय 5 रेडियन. हे त्याचं एक प्रत्येक अँगलचा हा डिग्री आणि रेडियन. कुठला, एक्सटेरियर झाला. आता प्रत्येक इंटेरियर सुद्धा सेमच असतो. एक्सटेरियर झाला. आता इंटेरियर, ईच इंटेरियर अँगल इक्वल टू, लक्षात घ्या हा 72, तर ह्या दोघांची ऍडिशन 180 ना. हे लिनियर पेअर झाले, हे लिनियर पेअर झाले, आले लक्षात. त्यामुळं ह्या दोघांची ऍडिशन किती असते, 180 असते. त्यामुळं ईच इंटेरियर अँगल इक्वल टू 180 मधून हा तुमचा 72 मायनस करायचा. कारण हा 72 180 मधून मायनस केला की इंटेरियर अँगल मिळेल. इंटेरियर अँगल तुम्हाला कसा मिळणार, 180 मधून 72 मायनस केला, तो किती येईल तुमच्याकडे, माझ्या माहितीप्रमाणे 108 डिग्री. हा डिग्री झाला. त्याचा रेडियन मध्ये करू. 108 इंटू पाय बाय 180 रेडियन. 18 चा मल्टिपल बसतोय. 18 6 जार, 18 10 जार, 3 2 जार, 2 3 जार, 2 5 जार. मीन्स आन्सर 3 पाय बाय 5 रेडियन इज द आन्सर ऑफ इंटेरियर अँगल. म्हणजे इंटेरियर अँगलचं प्रत्येकाचं माप 3 पाय बाय 5 रेडियन येईल आणि एक्सटेरियर अँगलचं 2 पाय बाय 5 रेडियन येईल. समजलं का पहा, काहीही अवघड नाही. सेम मेथड प्रत्येकाला मी करत जाणार आहे. आता समजलं. आता हे पहा, आता हा झाला पेंटॅगॉन. पेंटॅगॉन नंतर मी काय घेणार, हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन नंबर ऑफ साइड्स किती असणार, 6. हेक्झा म्हणजे 6. एक्सटेरियर अँगल किती असणार, 6. सेम
360 बाय किती 360 डिवाइड बाय 6 करणार 360 डिवाइड बाय 6 नंबर ऑफ साइड्स घ्यायचे ना हे बघ मग किती होणार आहे 360 ला 6 ने डिवाइड केलं की 60 आला 60 डिग्री मिळाला 60 डिग्रीला आपण पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केले की रेडियन मिळतोय 0 0 कट 6 1 जार 6 3 जार मीन्स पाय बाय 3 रेडियन आता हेक्झॅगॉन म्हणले की ती फिगर कशी असणार आहे फिगर थोडी अशी असणार ही हेक्झॅगॉनची फिगर मग प्रत्येक अँगल तुमचा एक्सटेरियर अँगल किती आला 60 डिग्री प्रत्येक 60 60 60 असणार 60 60 60 हे अँगल असणार आणि मग हा 60 तर हा 120 तर दोघांची ऍडिशन 180 असते म्हणून ईच इंटेरियर अँगल इक्वल टू 180 मायनस 60 देअरफॉर 120 हा झाला डिग्री मध्ये रेडियन मध्ये करा 120 इंटू पाय बाय 180 0 0 6 2 जार 6 3 जार मीन्स 2 पाय बाय 3 रेडियन हा झाला कुठला हेक्झॅगॉन काय झाला हेक्झॅगॉन आता हेक्झॅगॉन नंतर हेप्टॅगॉन फिगर काय एक एक फक्त साइड वाढवत जायचे फिगर काढले तरी चालते एक साइड वाढ आता हेक्झॅगॉन नंतर सेप्टॅगॉन 7 7 360 divided by 7 360 divided by 7 सेप्टॅगॉनचं 360 याचं काय डिवाइड होत नाही त्यामुळं तसंच ठेवूया हे झालं डिग्रीमध्ये 360 डिवाइड बाय 70 हे काय झाला डिग्रीमध्ये तसाच झाला याचं काही डिवाइड होत नाही इक्वल टू 360 डिवाइड बाय 7 इंटू पाय बाय 180 रेडियन 0 0 कट 18 1 जार 18 2 जार मीन्स 2 पाय बाय 7 रेडियन हे तुमचं आन्सर झालं आता हे 180 मधून मायनस करायचं आपल्याला 180 मायनस 360 डिवाइड बाय 7 थोडंसं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला हे पहा असं यांची मल्टिप्लिकेशन करू 180 18 7 जार 126 मीन्स 1260 यांची मल्टिप्लिकेशन होईल पहा मायनस 360 डिवायडेड बाय 7 इक्वल टू हे लक्षात घ्या असं क्रॉस केलं 180 गुणिले 7 1260 मिळते तर 360 गेले तर 900 डिवायडेड बाय 7 हे तुमचा डिग्री झाला याला डिवाइड होत नाही आणि त्याचं रेडियन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय करणार इक्वल टू 900 डिवाइडेड बाय 7 इंटू पाय बाय 180 0 0 कट 18 1 जार 18 18 5 जार 18 5 90 5 पाय बाय 7 हे रेडियन बघा बरं काय अवघड नाही व्हेरी सिम्पल फक्त तिथं भाग जात नसेल तर तसंच ठेवायचं ते काय आपण जास्त काय करत बसायचं नाही आहे समजलं आता हा ऑक्टॅगॉन म्हणले की 88 ऑक्टॅगॉनचं तुम्ही काय करा तुम्ही सध्या सॉल्व करा ऑक्टॅगॉन म्हणले काय होणार 88 होणार आणि ते तेवढे एक एक्झाम्पल तुम्ही सेप्टॅगॉन पर्यंत मी करून दिलेलं आहे ऑक्टॅगॉनचं अशाच पद्धतीने सॉल्व करा आता हे झाल्यानंतर तुम्हाला मी आज वॉच घड्याळाच्या बाबतीत माहिती देणार आहे तर घड्याळ तो जो तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना माहितीच आहे की 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड्स काय नंतर 60 मिनिट्स इक्वल टू 1 आवर लक्षात आलं का मग आता हा जो काय मी तुम्हाला वॉच दाखवणार आहे ह्या वॉचमध्ये आपल्या नेहमीप्रमाणे इथं 12 इथं 3 6 आणि हे 9 असं असतं
याच्यामध्ये 1 2 4 5 7 8 10 11 आहे की नाही. म्हणजे हे 11, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 हे असं तुमचं घड्याळ असतं की नाही. एक जो काटा असतो तो छोटा असतो, दुसरा काटा मोठा असतो. 3 काट्याचा पण तिसरा काटा आपण विचारात घ्यायचा नाही. मग आवर हँड आणि मिनिट हँड. तास काट्याला काय म्हणायचं? आवर हँड. आणि मिनिट काट्याला काय म्हणायचं? मिनिट हँड. हँड म्हणायचं, काटा म्हणजे हँड म्हणायचं. आणि तुम्हाला प्रश्न विचार, तर लक्षात घ्या थोडंसं. मी असं तुम्हाला सांगेन, ह्या प्रत्येक भागामध्ये हे टोटल किती असतात? भाग किती असतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पार्ट असतात. पण डिग्री किती असतात त्याच्यात? 360 डिग्री. सर्कल आहे ना, वर्तुळ आहे ना, वर्तुळाची 360 पाहिजे आणि 12 ने डिवाइड केलं. लक्षात घ्या, पूर्ण वर्तुळाची डिग्री किती असतात? 360. त्यात पार्ट किती पाडले तुम्ही? 12 पार्ट पडले. मग 12 मग एका पार्टला किती आले? तर 30 आले. एका पार्टला 30, म्हणजे एवढ्या पार्टला 30 डिग्री झाली, एवढ्या पार्टला 30 डिग्री झाली, एवढ्या पार्टला 30 डिग्री, एवढ्या पार्टला असं करत 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 ते बरोबर होतं. म्हणजे लक्षात घ्या, बरोबर राईट अँगल एवढ्याला होतं बघा. 1 2 3 म्हणजे एक थोडक्यात लक्षात ठेवा, एका 12 ते 1 12 to 1 1 to 2 या प्रत्येकामध्ये 30 डिग्री असतात. प्रत्येकामध्ये 30 डिग्री असतात. म्हणजे एक तास जेव्हा तास काटा पुढे जातो, एक तास काटा जेव्हा 12 ते 1 येतो तेव्हा 30 अंशातून पुढे जातो. 1 ते 2 होतो तेव्हा 30 अंशातून पुढे जातो. 2 ते 3 होतो तेव्हा 30 अंशातून. असं प्रत्येक वेळा लक्षात घ्या. म्हणजे तास काटा 1 तास पुढे गेला तेव्हा तो मिनिट काटा पूर्ण सर्कल केलेला असतो. त्यानं 12 घरं फिरलेलं असतं. त्यानं 12 घरं फिरलेलं असतं तेव्हा हा 60 लक्षात आलं. तो त्यानं मिनिट काट्याने जेव्हा 12 घरं फिरलेली असतात म्हणजे तेव्हा हा एक घर फिरतो. म्हणजे हा 360 अंश जेव्हा तास काटा मिनिट काटा फिरतो तेव्हा तास काटा फक्त 30 अंश फिरतो. लक्षात आलं का? मग आता मी असं म्हणेन, जेव्हा फेन बघा क्वेश्चन असा बघा, फेन मिनिट हँड covers 1 minute distance, then our hand covers half a degree. लक्षात घ्या, म्हणजे मिनिट काटा जेव्हा 1 मिनिट जातो तेव्हा तास काटा काय होतोय? अर्धा डिग्री पुढे जातो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर हा आपला छोटा असतो तो मिनिट हँड आणि मोठा असतो तो आवर हँड. मोठा असतो तो आवर हँड, हा छोटा असतो तो आवर हँड आणि हा मोठा असतो तो मिनिट हँड. मग आता हा जो मिनिट हँड आहे तो 1 मिनिट पुढे जातो तेव्हा हा अर्धा डिग्री पुढे जातो. डिग्री म्हणतो. हा 1 मिनिट पुढे जातो तेव्हा हा अर्धा डिग्री, म्हणजे एकाच्या निम्मच पुढे जातो. हा समजा 5 मिनिटे पुढेच गेला ना तर तो 2.5 डिग्री पुढे जाणार, 2.5 डिग्री जाणार. हा समजा 10 मिनिट पुढे गेला ना तर त्याच्या हाफ म्हणले की निम्म, 10च्या 5 डिग्रीज पुढे जाणार. लक्षात घ्या, ही एक सेंटेन्स लक्षात. When minute hand covers 1 minute distance, then our hand covers half a degree. तो असा हा हळूच पुढे सरकणार, हाफ डिग्रीनं पुढे. तुम्ही म्हणणार बघा आम्हाला ते सांगा, मग कसं बघा ना, बघा हा जेव्हा इथून इथं पुढे जातो तेव्हा किती डिग्री येणार आहे? 30 डिग्री येणार आहे. पण हा काटा इथून इथपर्यंत जाईल तोपर्यंत याला पूर्ण 60
12 घडी फिरायला पाहिजेत, म्हणजे 360 डिग्री त्याला जायला पाहिजे, 360 मिनिटं जायला पाहिजे त्याला, ठीक आहे ना. म्हणजे हे एवढं सगळं 360 डिग्री होण्यासाठी त्याला 60 मिनिटं जायला पाहिजे. 60 मिनिटं तो जातो. हा मिनिट काटा जेव्हा 60 मिनिटं जातो तेव्हा हा तर 30च जातो. 30/60 म्हणजे किती झालं बघा, हाफ झालं का? त्याचा अर्थ असतो. म्हणजे वेन मिनिट हँड कव्हर्स 1 मिनिट ॲट दॅट टाइम आवर हँड कव्हर्स हाफ डिग्री. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला कितीही वाजल्या सांगू द्या, किती वाजता किती अँगल होते दोन याच्यामध्ये, हे तुम्हाला मी शिकवतो. फक्त एवढं लक्षात ठेवा. ओके, ह्या दोन. आता त्याने मग त्याच्यावर क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन नंबर जो आहे तो 14 आहे. त्यात काय म्हणले बघा, क्वेश्चन काय म्हणले बघा. फाइंड द अँगल बिटवीन द आवर हँड अँड मिनिट हँड इन द क्लॉक ॲट 10:11. 10:11. 10:11 म्हणजे 11:10 लक्षात घ्या. 10:11 म्हणजे काय, 10 पास्ट म्हणजे 10 मिनिटे झाली, 11:10 झाली, तेव्हा त्या दोन काट्यांमध्ये अँगल किती असेल असा क्वेश्चन आहे. आता बघा ना, मी काय सपोज करतोय पहिल्यांदा लक्षात घ्या. 11:10 म्हणजे ह्याची पोझिशन कशी असेल सांगा. 11:10. 11 म्हणजे तुमचा तास काटा इथं कुठेतरी असं मी पोझिशन धरताना मी क्लिअर पोझिशन धरणार आहे अशी. आणि 10 मिनिटे म्हणजे तो कुठं असणार, मिनिट काटा कुठे असणार, इथं असणार. मी तशी बघितलं तर 11:10 म्हणजे हा थोडा 11च्या पुढे थोडासा पुढे गेलेला असणार आहे. लक्षात घ्या. 10 मिनिटं म्हणजे तो 2 वर असतोय मिनिट काटा, आणि 11 वाजता 11वर 11च्या थोडासा पुढे असतात. तो किती पुढे आहे ते आपण नंतर शोधू. पहिला मी काय म्हणेन, आवर हँड, बघा आन्सर याचं बघा, आवर हँड ॲट 11 अँड मिनिट हँड ॲट 2. बरोबर. पहिल्यांदा ऍक्च्युअल पोझिशन अशी धरायची, मग तो किती पुढे गेला ते नंतर आपण शोधून काढू ना. तो किती पुढे गेला, मग तो पुढे किती, हा इथं तरी फिक्स आहे. 10 मिनिटं म्हणजे 2 वर तरी फिक्स आहे की नाही. आणि मग हा पुढे किती गेला हे आपण नंतर फाइंड करू. पण पहिल्यांदा 11च धरायचं, 11च धरायचा. मग आता मला सांगा, आवर हँड कुठे धरायचा, 11 वर, आणि मिनिट हँड कुठे धरायचा, 12. म्हणजे 11 आणि 2च्या मध्ये किती डिग्री झाले मग, 30, 90 डिग्री झाले. देअरफॉर अँगल बिटवीन 11 and 2 is equal to 3 into 30 equal to 90 डिग्री. समजलं, एवढं समजलं का? अजून उत्तर मिळालेलं नाही तुम्हाला. म्हणजे पहिला हे एक्झॅक्ट पोझिशन शोधून काढा तुम्ही, अजून आन्सर मिळालेलं नाही. मग आता मी पुढे असं म्हणतो बघा, पुढे काय म्हणतोय मी पहा. तर पुढे मी असं म्हणतोय की हे झालं अँगल बिटवीन 11, कारण 11 वाजून म्हणजे 11 फिक्स करायचं आणि 10 मिनिटाचं टूर घ्यायचं. वेन मिनिट हँड कव्हर्स 1 मिनिट डिस्टन्स, देन आवर हँड कव्हर्स हाफ डिग्री. हे पाठच करून ठेवायचं, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये येणार. मग आवर हँडने किती कव्हर केला असेल, किती डिग्री कव्हर केला असेल 10 मिनिटामध्ये, कारण इथं ऍक्च्युअल इथून तो 10च मिनिटं पुढे गेला ना, 11:10. देअरफॉर आवर हँड covers in 10 minutes equal to हाफ, प्रत्येक मिनिटाला हाफ, तर 10 मिनिटाला किती, तर 5 मिनिट्स. प्रत्येक मिनिटाला इच मिनिट हाफ डिग्री पुढे जातो, तर 10 मिनिटाला तो किती होणार, 5 डिग्री पुढे जाणार. मग आता हा थोडा किती पुढे जाणार, 5 डिग्री पुढे जाणार. 5 डिग्री पुढे जाणार म्हणजे 5 डिग्री पुढे जाणार म्हणजे 90 मधनं 5 मायनस करायचं. देअरफॉर अँगल between our hand and minute hand
11 पास्ट 10 इक्वल टू सबट्रॅक्शन करायची 90 डिग्री मायनस 5 डिग्री इक्वल टू 85 डिग्री. ऍक्च्युअल अँगल किती असणार आहे 85 डिग्री. हे आन्सर. समजलं का बघा. एक एक्झाम्पल झालेलं आहे. तुमच्या लक्षात आलंय का पहा. एवढं तुम्हाला लिखाण करावं लागेल. 11 वाजून म्हटले की 11 फिक्स करायचं. 10 मिनिटे म्हटले की 2 वरती येणार. हे माहिती काढा तुम्हाला माहितीच आहे. यातला अँगल पहिला काढून घ्यायचा 90. मग आता तो 11 वाजून वाजलेत म्हटले की तो पुढे जाणार आहे ना थोडासा. मग तो किती पुढे गेला सांगण्यासाठी when minute hand covers 1 minute distance then our hand covers half degree. मिनिट हँड 1 मिनिट जातो तेव्हा तो हाफ डिग्री जातो. मग 10 मिनिटात किती होईल our hand covers 10 minute half into 10. 5 मिनिट तो 5 डिग्री पुढे जाईल. तर पुढे डिग्री मग 90 मधनं 5 कमी होईल. म्हणजे इथं कुठेतरी असेल तो आता इथं कुठेतरी असेल. एवढा डिस्टन्स एवढं अँगल काढायचा म्हणजे तो 85 डिग्री असेल दोघांच्या मध्ये. पहिलं एक्झाम्पल संपलं पहा. दुसरं आहे 20 past 7. 20 past 7. 20 past 7 म्हणजे 7 वाजून 20 मिनिटे. 7 वाजून 20 मिनिटे. बघा आता लक्ष द्या. आता 7 वाजून 20 मिनिटे मग लक्षात ठेवायचं. आपला फिगर जरी काढायचं नाही जमलं तुम्हाला तरी काय चालेल. पण 7 म्हणजे इथं आहे बघा. 7 म्हणजे कुठे येणार 7 वाजून 20 मिनिटे म्हणजे 7 इथं असणार. आणि 20 मिनिटे म्हणजे कुठं असणार हे बघायसारखं तिथं बघा. हा अँगल काढायचा. हा अँगल किंवा हा अँगल कुठलाही अँगल. आता मला सांगा 7 वाजून 20 मिनिटे म्हणजे हा काटा इकडे जाणार आहे. 7 वाजून म्हणजे तो इथून इथपर्यंत गेला असणार ना. म्हणजे हा अँगल आपल्याला काढायचा आहे. अँगल कुठला काढायचा आपल्याला या दोन्हीतला अँगल आपल्याला काढायचा. 7 वाजून 20 मिनिटे 20 मिनिटे म्हणजे सॉरी हे 10 आहे ना. हा अँगल काढायचा. 7 वाजून 10 मिनिटे 7 वाजून 20 मिनिटे म्हणजे तो अँगल इथे येणार. आणि हा आवर हँड छोटा काढूया तो मिनिट हँड मोठा काढूया. आता ऍक्च्युअल 7 वाजून 20 मिनिटे म्हणजे मी ऍक्च्युअल आवर हँड घेणार 7 वर आणि मिनिट हँड घेणार 4 वर. मग ह्या दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती आहे 1 2 3 म्हणजे 3 × 30 म्हणजे 7 and 2 मधला अँगल बिटवीन 7 and 4 ऍक्च्युअल काय असणार आहे 3 × 30 90 डिग्री. हे सेंटेन्स तेच मिनिट व्हेन मिनिट हँड कव्हर्स 1 मिनिट देन डिस्टन्स देन आवर हँड कव्हर्स हाफ डिग्री. मग आता 7 वाजून किती मिनिटं झाले 20 मिनिटं. मग 20 मिनिटं मग आवर हँड कव्हर्स इन 20 मिनिट्स हाफ इंटू 20 मीन्स 10. आता गंमत इथं लक्ष द्या 7 वाजून आता हा इथं आपण फिक्स हा फिक्स झाला ह्यात हालचाल काय होत नाही. हालचाल कोणाच्यात होणार आहे याच्यात होणार. हा पुढे जाणार आहे म्हणजे तो 7 वाजून 20 मिनिटं म्हणजे तो ऍक्च्युअली इकडे कुठेतरी असणार. ह्या एवढ्या भागात तिथं कुठेतरी असणार आहे. म्हणजे हा एवढं डिस्टन्स किती तर हे 10 डिग्री डिस्टन्स आहे. म्हणजे ह्यातला जो अँगल काढताना हा 90 आणि हा 10 प्लस करायला पाहिजे. मग मायनस केलं का तो वर गेला होता. आता काय केला पुढे गेला म्हणजे काय होणार आता ऍक्च्युअली आपण एवढी पोझिशन धरली होती आणि आता तो पुढे गेलेला आहे म्हणजे किती डिग्री पुढे गेला 10 म्हणले काय म्हणणार मी अँगल बिटवीन द आवर हँड अँड मिनिट हँड ॲट 7:20 इज 90 प्लस 10 इक्वल टू 100 डिग्री. समजते का पहा अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलंय. एकच मेथड आहे वेगळं काहीही नाही. समजलं. आता आपण पुढचा किती 35 past 1 35 past 1 असा क्वेश्चन आहे. 1 वाजून 35 मिनिटे 35 past 1 1 वाजून किती झाले तुम्हाला 35 मिनिटे. लक्षात म्हणजे 1 वाजून 35 मिनिटे म्हणजे आपण कुठे काढणार बघा इथं लक्ष द्या. एक इथं आपण फिक्स 1लाच फिक्स करायचं. पहिल्यांदा फिक्स 1लाच करायचं आणि 35 मिनिटे म्हणजे कुठं असणार आहे हे बघा 30 नाही 5 35 मिनिटे इथं असेल ना. 35 मिनिटं म्हणजे इथे आता ह्याच्यातला हा अँगल आपल्याला फाईंड करायचा. हा अँगल फाईंड करायचा. मग मी काय म्हणणार 1 वाजून 35 मिनिटे म्हणजे 1 आणि 35 म्हणजे कुठं आला 5 10 15 20 25 30 35 7 वर आला.
किती अंग झाली 1 2 3 4 5 6 6 × 30 म्हणजे 1 आणि 7 मधला अँगल ऍक्च्युअली किती असणार आहे 180 अँगल असणार आहे. पण 1 वाजून 35 मिनिटं म्हणजे हा जो तास काढला इकडे जाणार का इकडे जाणार तर इकडे जाणार म्हणजे कमी होणार ना. मग किती झाला तर तो 10 मिनिट हँड कव्हर्स 1 मिनिट डिस्टन्स देन आवर हँड कव्हर्स हाफ म्हणजे किती 35 मिनिटांमध्ये मग आवर हँड कव्हर्स इन 35 मिनिट 35 मिनिटांमध्ये त्यानं 17.5 डिग्री 17.5 डिग्री त्यानं कव्हर केला असला पाहिजे. निम्म ना 35 मिनिटाच्या बरोबर निम्म 17.5. मग आता 17.5 तो पुढे आला असला पाहिजे इकडे कुठेतरी असा पुढे आला असला पाहिजे म्हणजे ह्याच्यात कमी होणार ना म्हणजे ऍक्च्युअल त्याची पोझिशन इथं कुठेतरी असली पाहिजे म्हणजे हा अँगल आपल्याला फाइंड करायचा मग तो मायनस होणार. आता आपण धरताना हा धरलाय तो पुढे येणार आहे म्हणजे तो मायनस होणार. मग मी काय करणार अँगल बिटवीन द आवर हँड अँड द मिनिट हँड ॲट 135 दॅट इज द 180 डिग्री मायनस 17.5 डिग्री 180 मधून 17.5 वजा करायचं आहे म्हणजे तुम्हाला किती 18 म्हणजे 162 म्हणजे 162.5 डिग्री एवढा अँगल त्याच्यामध्ये होत असला पाहिजे लक्षात घ्या. आता हे डिग्रीचा पण 5 डिग्री मीन्स 30 मिनिट करू शकतो ते आपल्याला माहितीच आहे. 15 म्हणजे हे आपण कसं लिहू शकतो 162 डिग्री अँड 30 मिनिट असं करू शकतो. हे झालं. आता त्याच्यानंतर तुम्ही क्वार्टर टू 6 पुढचा क्वेश्चन आहे क्वार्टर टू 6 म्हणजे 5:45 क्वार्टर म्हणजे 15 मिनिटं 6 वाजायला 15 मिनिटं कमी आहेत. क्वार्टर म्हणजे 15 मिनिटं क्वार्टरचा अर्थ काय 6 वाजायला 15 मिनिटं 5:45. आता 5:45 म्हणलं की बघा 5:45 म्हणले की 6 वर तरी काटा असणार एक हा 6 वर असणार आणि एक 5:45 म्हणजे 9 वर असणार बरोबर का म्हणजे हा छोटा येतो 6 वर धरायचा आणि हा 9 वर धरायचा लक्षात घ्या. समजते का बघा. तर मग 5:45 वाजता त्या दोन्हीमध्ये अँगल किती हे धरताना हे आपली ओरिजिनल पोझिशन मुद्दाम धरायचं 6 and 9 हे बघा क्वार्टर टू 6 म्हणजेच 5:45 वाजता 5:45 वाजता क्वार्टर टू 6 म्हणजे 6ला 45 मिनिटं 15 मिनिटं कमी. मग आता मला सांगा आपण फिक्स पोझिशन काय धरली 6 and 9 आवर हँड 6 वर मिनिट हँड 9 वर अँगल बिटवीन द त्या दोघांच्या मध्ये 6 and 9 मध्ये अँगल किती असणार आहे 3 × 30 90 डिग्री. when minute hand covers 15 minutes then distance cover our hand is half degree. मग आता त्या मला सांगा 15 मिनिटं जर जेव्हा तो आता तसा ऍक्च्युअल 5:45 म्हणजे हा ऍक्च्युअली तो कुठेतरी असणार आहे अजून 6 वाजायचे 15 मिनिटं कमी आहेत अजून म्हणजे 15 मिनिटं कव्हर व्हायचे आहेत अजून. समजते का 15 मिनिटं काय व्हायचे कव्हर व्हायचे आहेत म्हणजे तो अजून इथंच आहे म्हणजे 15 मिनिटं कमी आहेत अजून म्हणजे आवर हँड कव्हर्स इन 15 मिनिट हाफ × 15 मीन्स 7.5 डिग्री म्हणजे अजून 7.5 डिग्री तो मागच आहे. आपण धरतानाच फक्त 6 धरलेला आहे कारण अजून 15 मिनिटं पुढे जायचं आहे तो 15 मिनिटं पुढे जायचं म्हणजे 7.5 डिग्री अजून तो पुढे यायचा आहे. मग ते अजून 7.5 डिग्री कमी आहे त्याच्यात 7.5 डिग्री काय आहे तर कमी आहे म्हणजे आता मी धरलेला जो असेल तर असा अँगल असणार मग म्हणजे त्यात काय पाहिजे हे 7.5 डिग्री प्लस केला ना हे 90 प्लस केला ना की तुम्हाला ते 97.5 मिळेल म्हणजे अँगल बिटवीन द आवर हँड अँड मिनिट हँड ॲट 5:45 5:45 वाजता काय करणार तुम्ही 90 डिग्री प्लस 7.5 म्हणजेच तुम्हाला मिळणार 97.5 डिग्री म्हणजेच 97 डिग्री अँड 30 मिनिट. समजते का पहा एवढं तुम्हाला मी करून दाखवले. तुम्हाला 2 20 आणि 10 तुम्हाला होमवर्क काय आहे 2 वाजून 20 मिनिटांनी आणि
10:10 अँगल किती होईल एवढं काढा. म्हणजे तो तुमचा जो पहिला पॉईंट जो आहे तो पॉईंट किंवा प्रॅक्टिस एक्झरसाइज संपतो आहे. समजलं?